पंचायत राजचे आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन घेऊया. त्याच्यामध्ये आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीवरच्या टॉपिकवरचे फक्त बघूया. सो हे हा प्रश्न आहे, जोड्या लावा मध्ययुगीन काळातील पंचायत. सो ह्याच्यामध्ये मध्ययुगीन काळातील पंचायतमध्ये किंवा मौर्य काळात हे काय होते ह्याच्यासाठीच तर मोगा म्हणजे सरपंच, परगणा म्हणजे परगणा हे अंमलगुजारसाठी आहे, आणि प्रांत प्रांत आहे अमीर, आणि शीख आहे शिकदार. ओके, सो ह्याचं रेफरन्स तुम्ही इथं बघू शकता. मोगा सरपंच हे माझ्या नोट्समधून आहे. तर आता बघूया ह्याच्यामध्ये ऑप्शन कोणता बरोबर आहे. 2, 2, 3 येस, हा आहे ऑप्शन करेक्ट. सो ऑप्शन नंबर 3 हे आपण नंतर बघूया आन्सर्स. याच्यामध्ये योग्य कथने कुठली, तर पंडित नेहरूंनी पंचायतीचे अधिकार अधिकतम जनतेसाठी आहे उत्तम. आणि 1948 मध्ये राज्यघटकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्याची राजकुमारी अमृतकौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम बैठक झाली. सो मी ह्या ब बद्दल तर आहे, ह्याच्या पंडित नेहरूंनी काय म्हटलं ह्याच्यावरती मी नाही अजून वाचले, परंतु हे बरोबर आहे ॲज पर माय प्रिव्हियस स्टडीज. सो ह्याच्यामध्ये हे दोन्ही कथने बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 ला मी टिक करते. आपण बघूया. ह्याचा रेफरन्स तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या नोट्समध्ये दाखवते. 1948 मध्ये राज्यघटनांच्या स्थानिक स्वराज्य मंत्र्याची राजकुमारी अमृतकौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम बैठक झाली. ओके, सो इथं आता थर्ड क्वेश्चन. भारतात इसवी सन किती साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांचे कलेक्टरचे पद निर्माण केले. सो ह्याच्यामध्ये आपण माझ्या नोट्समध्ये बघूया. भारतात 1772 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकारीचे पद निर्माण केले. ओके, सो किती साली आपण 1772 साली. इथे आहे ऑप्शन, तो आहे 1772 साली. योग्य जोड्या लावा. मौर्य काळातील पंचायत संघटन. ओके, सो हे आणि हे मौर्य काळातीलच आहे आपलं उत्तर, मध्ययुगातील पण आपण म्हणू शकतो. तर आता ह्याच्यासाठी आपण रेफरन्स बघूया की 10 गावे म्हणजे संग्रहण असतं, माहिती आहे मला. मी आधी जोड्या लावून घेते आणि मग मी तुम्हाला रेफरन्स दाखवते माझा. 200 गावे, तर हे 200 गावे म्हणजे खारवटिक. 400 गावे, तर 400 गावेला द्रोणमुख म्हणतात, द्रोणमुख. आणि 500 कुटुंब म्हणजे ग्राम. ओके, तर आता ह्याच्यामध्ये कुठला ऑप्शन बरोबर आहे. 3, 5. ओके, 3 संग्रहण. ह्याच्यामध्ये आपण पर्यायी उत्तरामध्ये बघू शकतो, हा एकच पर्याय फक्त आहे की ज्याच्यामध्ये पहिल्याचं 3 आहे, दुसऱ्याचं 5 आहे, आणि तिसऱ्याचं 2 आहे, आणि नंतर 4 आहे. ओके, तर हा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. खालील विधाने, तर हे आपण काय म्हटले आहे किंवा काय नाही हे आपण बघितलेलं नाही. हा 5वा क्वेश्चन आपण रद्द करूया, तो नंतर बघूया आपण. आणि त्याच्यानंतर आपण हा क्वेश्चन बघू. पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर आता पंचायतीचे कार्य कोणते आहेत ते आपण बघूया. पंचायत व्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्टे, तर ह्याच्यामध्ये विकासामध्ये लोकसहभाग, लोकशाही विकेंद्रीकरण, आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे, आणि तयार केलेल्या ज्या योजना आहेत त्यांची अंमलबजावणी करणे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिसत आहेत की आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे आणि त्या न्यायासाठी योजनांची अंमलबजावणी करते. तर हे दोन्ही बरोबर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर आहे. आता हा बघूया 7वा प्रश्न. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात. तर हे आपण नोट्समध्ये बघा तुम्ही की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी असतो. आपल्याला ऑप्शन मध्ये आहे जिल्हाधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी. तर ते हे आपण क्रॉस चेक करूया आतापर्यंतचे क्वेश्चन्स. 3 यस, 3 करेक्ट. 2 यस करेक्ट. 1772 करेक्ट. चौथ्याचं 3 यस, चौथ्याचं 3 करेक्ट. हे आपण स्किप केलेलं आहे क्वेश्चन. 6व्याचं बघूया 3 यस करेक्ट.
जिल्हा परिषद व पंचायती ह्याचं हे ऑप्शन क्रमांक 3 7व्या प्रश्नाचं तिसरं. येस, हे करेक्ट आहे. तर हा आता त्याच्यानंतरचा 8वा प्रश्न आहे तो आपण बघूया. जोडाजुळवा लॉर्ड मेयोचा ठराव तर कधी झाला? तो 1870लाच झाला. तरी पण आपण एकदा बघूया हे सगळं. तर नोट्समध्ये मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यासाठी मी जे बुक रेफर करते ते त्यातला संदर्भ दाखवते. म्हणलं की 1870ला लॉर्ड मेयोचा हेच आहे. तर ह्याच्यामध्ये 1870 मध्ये लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला होता. त्याच्यानंतर आहे लॉर्ड रिपन ठराव. ओके, तर आपण लॉर्ड रिपनचा ठराव बघूया. हा, हे बघा, लॉर्ड रिपनने 1882 लोकनियुक्त सदस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सोपवण्यासाठी लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा मंजूर केला आणि लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असेही म्हणतात. तर हे किती आलं? 1882. ओके, सो लॉर्ड रिपनचा पण 1882ला जोडून ठेवा. आता हे बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट. तर बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट तुम्ही ते बघू शकता. 1873ला मुंबईचा म्युनिसिपल ऍक्ट. सो 1873 कुठे आहे तो ऑप्शन? बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट 1873. ओके, ह्याच्यामध्ये तो ऑप्शनच नाहीये 1873चा. त्याच्यानंतर विकेंद्रीकरण आयोग. तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो विकेंद्रीकरण आयोग नेमण्यात आले 1919 मध्ये. स्थानिक विकेंद्रीकरण आयोग नेमण्यात आले, परंतु 1870ला विकेंद्रीकरणाचा ठराव हा मांडलेला होता. त्याच्यानंतर इथे 1920 मध्ये महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत कायदा मंजूर झाला असं दिलेलं आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता 1873ला म्युनिसिपल ऍक्ट लॉर्ड मेयोच्या ठरावानुसार 1873 मध्ये मुंबई सरकारने म्युनिसिपल ऍक्ट मंजूर केला. तर मला ह्या प्रश्नाचे काही आन्सर्स खालीवर वाटतात किंवा इथे काहीतरी प्रिंट मिस्टेक झालेली असेल तर हे सोडून देऊ आणि मी जे तुम्हाला हा तक्ता आहे तो रेफरन्ससाठी त्याचा फोटो देईल. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघू की तकावी अथवा तगाई म्हणजे काय? तर तकाई आणि तगाई म्हणजे कृषी कर्ज, जे शेतावरती कर्ज आहे तर त्याला ते म्हणतात. नोट्समध्ये पण माझ्या मेन्शन आहे, तकावी किंवा तगाई म्हणतात. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले आहे? तर हे विल्यम रॉबसननी म्हणलेलं आहे. हे आपण तुम्ही इथे बघू शकता. विल्यम रॉबसन, स्थानिक शासन म्हणजे लोकशाहीचा कणा. इथे कोणी काय म्हणलंय हे मी लिहिलंय थोडक्यामध्ये आणि ते तुम्ही इथे बघू. हे किशोर लवटेंचं जे बुक आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता इथे. येस, विल्यम रॉबसन, स्थानिक शासन म्हणजे लोकशाहीचा कणा होय. तर आपण ह्याला टिक करूया. आधुनिक नागरी स्थानिक स्वशासन विषयी भारतातील पहिला ठराव कायदा कोणता? तर लॉर्ड रिपनचा. जेव्हा पहिल्यांदा लॉर्ड रिपनने ठराव कायदा हे केला होता तर 1882ला लॉर्ड रिपनने जो ठराव दिला होता तो तुम्ही इथे बघू शकता. 1882ला त्यांनी लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य कायदा संस्था मंजूर केला आणि त्याला स्थानिक स्वराज्याचा जनक असे म्हटले जाते. सो त्याच्यामुळे लॉर्ड रिपन हे आन्सर तर बरोबरच आहे. पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम व त्यानंतर ह्या राज्यांमध्ये झाली. तर आपण हे आपल्या नोट्समध्ये बघितलेलं आहे. आधी राजस्थान आणि आंध्र प्रदेश. सो ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. तरी पण मी तुम्हाला एकदा नोट्समध्ये दाखवते की कुठे झालेली आहे ते. सॉरी, पंचायत राज योजना सर्वप्रथम स्वीकारणारे राज्य राजस्थान आणि आंध्र प्रदेश. सो हे सिरियली आहे की आधी राजस्थान आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश. सो त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देण्या देशातील पहिले राज्य कोणते? तर प्राऊडली हे महाराष्ट्र आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण नोट्समध्येही बघू शकता तुम्ही की येस, संस्थांच्या निवडणुकीत
मतदारांसाठी नकाराधिकार म्हणजे नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात. येस, राजस्थान आणि आंध्र प्रदेश, कारण आपण हा क्वेश्चन इथेच सोडवलाय. पंचायत राज प्रोत्साहन आणि उत्तरदायित्व योजनेअंतर्गत 2013 प्रथम क्रमांकाचा कम्युलेटिव्ह स्ट्रेंथनिंग इंडेक्स अवॉर्ड कोणत्या राज्याला प्राप्त झाला आहे? इथे अजून आपल्याला प्राऊड मुवमेंट आहे की महाराष्ट्राला झालेला आहे तो, आणि ते तुम्ही नोट्समध्येही बघितलं असेल. हे बघा, पंचायत राज प्रोत्साहन आणि उत्तरदायित्व योजनेअंतर्गत 2013 प्रथम क्रमांकाचा कम्युलेटिव्ह स्ट्रेंथनिंग अवॉर्ड हा महाराष्ट्र राज्याला प्राप्त झाला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय स्थानिक प्रशासन संस्था डॅश डॅश मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता 1926 ला अखिल भारतीय स्थानिक स्वराज शासन संस्था स्थापन झाली. 1926. इथे आपण बघूया ऑप्शन आहे की 1926. यस आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये किती खेडी आहेत? आता आपण बघूया मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये. हा यस, इथे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 8 खेडी आहेत. आहे ऑप्शन 8 आहे. याच्यामध्ये आहे 1952 पासून पंचायती राज संस्था कार्यरत आहेत, परंतु त्यांना जबाबदार स्थानिक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेला नाही. कारण नियमित निवडणुकांचा अभाव, हे पण दुर्बल घटकांचे अपुरे प्रतिनिधी, अपुरी सत्ता, हे आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेलंच आहे. तर अ ब आणि क, अ ब आणि क. सो इथे बघू शकतो आपण. हा 1952 पासून पंचायती राज संस्था कार्यरत आहेत, परंतु त्यांना जबाबदार सार्वजनिक संस्थांचा दर्जा प्राप्त झाला नाही. कारण नियमित निवडणुकांचा अभाव, अपुरी सत्ता, समाजातील दुर्बल घटकांचे अपुरे प्रतिनिधित्व. कोणते आहे तुम्ही सांगा बरं आता. यस, करेक्ट, राजस्थान. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर हे कलमांचा अभ्यास आपण आता केल्याने हे स्किप करूया. पंचायत राज संस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? राजस्थान, मध्य प्रदेश, नो, राजस्थान आणि आंध्र प्रदेश आहे ऑप्शन. सो यस, क बरोबर आहे. क फक्त. यस, करेक्ट. आता ह्याच्यामध्ये हाही ऑप्शन बरोबर आहे, आंध्र प्रदेश आणि राजस्थान, पण त्यांनी क्वेश्चन मध्ये क्रमाने लिहिले. क्रमाने म्हणजे आधी कुठे झाली? राजस्थान मध्ये, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला हा ऑप्शन चूज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पंचायत राज्यासंबंधी विभागीय आयुक्तांना असलेल्या अधिकारांबद्दल खालील विधाने विचारात घ्यायचे. तर हे पण आपण नोट्स मध्ये अभ्यासलेलं आहे की त्यांचे अधिकार काय आहेत ते. तर इथेच बघू शकतो आपण, ह्याच्या खालीच आहे एक्झॅक्टली. संबंधित संस्थेची सभा बोलवू शकतात. स्थावर मालमत्तेची कार्यक्रमाची तपासणी व पाहणी करण्याचा अधिकार आहे. वाजवीपेक्षा जास्त लोक असतील तर त्यांची संख्या कमी करू शकतात. यस, तर संबंधित संस्थेची सभा. यस, करेक्ट. यस, 2 नंबर पण बरोबर आहे. अधिकारी जास्त असतील तर त्यांची पण ते त्यांची कमी करू शकतात. तर हे 3 बरोबर आहे. तर इथे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की हे विधान कोणते चुकीचे आहे? तर हे 3 बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील नागरी स्थानिक संस्था नाही? आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सहज कळतं की महानगरपालिका अधिसूचित आणि हे ह्या सगळ्या स्थानिक मध्ये येतात आणि संघ फक्त येत नाही. त्याच्यामुळे आपण हा बरोबर. नकाराधिकार, राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला नोट्स मध्ये दाखवून आधी की यस, मतदाराला सर्व उमेदवार नाकारण्यास पूर्ण अधिकार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांगीण बदल व सुधारणा होईल आणि मतदारांना कायदेशीर अधिकार आहे. मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे, तर नकाराचा सुद्धा अधिकार त्यांचा हा मूलभूत आहे. आणि त्यामुळे निवडणुकीत शुद्धता, पारदर्शकता आणि जिवंतपणा वाढेल. तर इथे हे ऑप्शन बरोबर आहे. सर्वांगीण बदल सुधारणा होईल ना. यस, ब पण बरोबर आहे. यस,
3 पण बरोबर आहे. सर्व ऑप्शन हे बरोबर आहे. ह्याच्यामध्ये असत्य विधान विचारले तर वरीलपैकी एक पण असत्य नाही, सो त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ही बरोबर आहे. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य? तर ते आहे मोदींचं राज्य जे आहे की गुजरात. ते आपल्या नोट्समध्ये पण मेन्शन आहे की यस, गुजरातमध्ये इंटरनेटद्वारे मतदान करणारे गुजरात हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापना संबंधित यस, कोणीही सांगू शकेल, ते म्हणजे 1962, 1 मे 1962. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? गुजरातमध्ये स्थानिक संस्थांमध्ये मतदान सक्तीचे आहेत. येस, बरोबर आहे. गुजरात हे देशातील दुसरे राज्य ज्यात स्थानिक निवडणुकात मतदान सक्तीचे केले आहे. हे बरोबर आहे. फक्त अ बरोबर आहे. तर आपण हेला करूया, कारण तुम्ही इथे बघू शकता गुजरातमध्ये स्थानिक संस्थांमध्ये मतदान सक्तीचे केले आहे. असं मी कुठं वाचलं नाहीये की ते पहिले राज्य कोणते आहे ते. त्याच्यामुळे माझ्या मते गुजरात हेच पहिले राज्य आहे की जिथे स्थानिक संस्थांमध्ये मतदान सक्तीचे आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए, महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण संस्थांच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात? तर त्याचं ऑप्शन आहे राज्य निवडणूक आयोग. त्याच्यासाठी तुम्ही रेफरन्स हा बघू शकता की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या 2 घटना दुरुस्त्या आहेत. 73वी आणि 74वी, ती आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर मग महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका कोण घेतं? तर राज्य निवडणूक आयोग. सॉरी, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ह्याचा अधिकार कोणास आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते माझी नोट्स की महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचा क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार राज्य सरकारला आहे. इथे बघू शकतो आपण राज्य सरकार हा ऑप्शन आहे. हे आपण स्किप करतोय क्वेश्चन. महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? किती टक्के जागा राखीव आहेत? 50%. ह्याच्यामध्ये 33% मध्ये कन्फ्युज होऊ शकतं, कारण 33% हे भारतात आहेत, महाराष्ट्रात 50% आहेत. तर हे कधी झालं? तर हे झालंय, इथे व्हालचाच क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनाने महिलांना स्थानिक स्वराज्यात आरक्षण शेवटी केव्हा वाढवले? तर ते आहे 2011ला. तरी तुम्ही ते रेफरन्स मध्ये बघू शकता. 2011 या वर्षी महाराष्ट्र सरकारने पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यास सुरुवात केली. भारतात 33%, महिलांना 50% आरक्षण देणारे हे बिहार हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात सेम क्वेश्चन आहे, 1 मे 1962. सो आता आपण ह्याची उत्तरं बघूया. आय थिंक आपण इथून पण बघितले नाहीत उत्तरं. तर हा बघूया 9चं 2. यस, बरोबर आहे, 9चं 2. 10चं बघूया, विल्यम रॉबसन. यस, 10चं पण एक बरोबर आहे, विल्यम रॉबसन. त्याच्यानंतर आता 11चं ऑप्शन आहे, इथे 2 दिलंय, लॉर्ड मेयोचा ठराव. ह्याच्यावरती मी एक्सप्लेनेशन एक व्हिडिओ करून येईल, बघूया. पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम, यस, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. 12-3 बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा, महाराष्ट्र. 13वा क्वेश्चन. 4. 14वा 2. 15वा 4. 16. 1926 2 नंबर 16. यस. 17. 8. आता ह्याच्यामध्ये 87 दिलेली आहेत तिथे. ओके, आय विल चेक हिअर ॲज वेल. 18व्याचा आहे 3, बरोबर आहे 3. राजस्थान 19, 3. 20, 3. हे आपण स्किप केलेला क्वेश्चन आहे. आणि 21चा पर्याय क्रमांक 3 आहे. 21, 3. यस, करेक्ट आहे.
22चं पर्याय क्रमांक 4 आहे. यस, बरोबर आहे. 23चं आहे 2. 23ला आपण 2च केले, बरोबर आहे. 24चं आहे वरीलपैकी कोणतेही नाही, 4. यस, करेक्ट आहे. 25चं आहे 2, बरोबर आहे. 26चं 4, बरोबर आहे. 27चं 1, बरोबर आहे. 28चं 3, राज्य निवडणूक आयोग, बरोबर आहे. तर हे ह्याचं 29चं 2, 30 आपण हा स्किप केलेला क्वेश्चन आहे. 31चं आहे 4, 2 आणि 3. आपण बघूया क्रमानेच. 31, 32, 33चं 4, 2 आणि 3. ओके, तर 4, 2 आणि 3 बरोबर आहेत. आता त्याच्यानंतर हे बघूया. हे आपण बघितलेलेच आहे. खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन हे भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही, तर स्थानिक स्वशासन निवडणुकींचं. कारण त्याच्यासाठी पंचायत राज आहे आपलं. जर पंचायत विसर्जित झाली तर निवडणुका ह्या 6 महिन्याच्या आत घेतल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्या नोट्समध्ये आहेत तो ऑप्शन. इथे बघू शकतो आपण, जर पंचायत विसर्जित झाली तर निवडणुका 6 महिन्याच्या आत झाल्या पाहिजेत. परंतु हा जो नियम पण असा आहे की 6 महिन्याच्या आत तुम्ही निवडणुका घेतल्या, परंतु त्याच्यानंतरचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा नाही राहणार. तो जितका त्या आधीची जी पंचायत होती त्याचा जितका कार्यकाळ शिल्लक राहिलेला आहे, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 महिने, तर तेवढाच कार्यकाळ पुढे जाईल आणि नवीन पुन्हा निवडणुका होतील. परंतु जर विसर्जित झाली तर 6 महिन्याच्या आत दुसऱ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. सौदी अरेबियामध्ये कोणत्या वर्षापासून स्त्रियांना स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकीमध्ये मताधिकार देण्याची घोषणा राजे अब्दुल यांनी केली? तर ह्याचा ऑप्शन आहे 2015 पासून. तर ते आपण आपल्या नोट्समध्ये बघूया. ऍक्च्युली करंट अफेअर मधला पंचायत राजचा क्वेश्चन आहे. सो यस, 12 डिसेंबर 2015ला सौदी अरेबियामधील स्त्रियांना स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकीत मताधिकार देण्याची घोषणा राजे अब्दुल्ला यांनी केली. त्याच्यानंतर लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या आपण समित्यानंतर बघणार आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपण स्किप करूया. तर आता ह्याचे बघूया आपण. 34चं 3, यस, बरोबर आहे. 35 6 महिने, ऑप्शन क्रमांक 3, यस, बरोबर आहे. आणि ह्याचं 4, 36, 4, यस, करेक्ट.